1980 साली ज्यांचे घर घेतलेत ते आज दारोदारी कुठेतरी फिरतात आणि आता सरकारनं ह्याचं काढलंय की हे चुकीचा प्रकल्प आहे. उद्या असं होऊ नये की इथनं 200 फूट घेणार आणि 200 फूट झाल्यावर ह्यांनी 10 वर्षांनी ह्याचा अर्थ लावावा की ही चुकीचा प्रकल्प झालाय. सरकार म्हणते पाडापडीकडून करायचं. आमचं म्हणणं पाडापडी न करता सुद्धा गर्दी कशी प्रॉपर मॅनेज करता येईल आम्हाला, कारण शेवटी आम्हाला इथं राहायचंय. आम्हाला जास्त ही चिंता आहे. 28 लाख जर पब्लिक येऊन चेंगराचेंगरी होत नसेल तर कॉरिडॉरची काय गरज आहे. आणि अडवलेल्या तुंबलेल्या गर्दीचं आता तुम्ही इकडून बंद करणार नाही आणि इकडून थांबवणार, मग इकडून आलेला फ्लो इथं तुंबणार आहे. गर्दी प्रवाहित राहिलेल्या कधी शूटिंग होत नाहीये, तर ते तुंबलेल्या गर्दीचं ड्रोनने शूटिंग केलं जातं आणि कॉरिडॉरची आवश्यकता इथं निर्मित केली जाते. घरं पाडली म्हणजे सुधारणा. तुम्हाला करायचं इथं गावात सगळं अतिक्रमण आहे हे कमी करा. ऑलरेडी मंदिराच्या भोवती 12 मीटर पासून दुकानं आहेत आणि नवीन प्लॅन नुसार 20 मीटरवर आहेत. मग फक्त 8 मीटर करता तुम्ही सगळं पाडापडी करताय. आणि दुर्दैवाने या कॉरिडॉरमध्ये परिवार देवता सुद्धा पाडल्या जाणार आहेत. काशीमध्ये तेच झाले. 150 मंदिरं 350 मंदिरं जवळजवळ पाडली गेलेली. म्हणजे मूळ फक्त काशी विश्वनाथाचं मंदिर म्हणजे मुख्य नाही आहे, बाकीची मंदिरं सुद्धा बरीचशी महत्वाची असतात ती पाडली गेली. हेच इथं होणार आहे. हा कसला विकास? कॉरिडॉरचा आणि इथल्या भाविकांच्या सुविधेचा काही संबंध नाहीये. कॉरिडॉरमुळे भाविकांच्या दर्शनाचा त्रास कमी होणार आहे का? अजिबात नाही. कॉरिडॉरमुळे दर्शनाचा तास कमी होणार का? वेळ कमी होणार आहे का? अजिबात नाही. त्यांना नेमकी इथं स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे हे ते वापरू देत नाही, त्यामुळे पुढे ते निर्माण केलेले वापरू देतील की नाही याबद्दल आम्हाला शंका आहे. आता बेसिकली पंढरपूरचा विकास बुक्क्याच्या टाळाच्या पलीकडे ज्यांना करायचा आहे त्यांना माझाही बेसिक प्रश्न आहे की तुम्ही जी काही इतर माध्यमातून विकास करायचा तो सगळा विकास इथे येऊन करणार आहात का? किती भाविकांची इथं राहण्याची सोय होईल? तर साधारणतः 2400-2500 भाविकांची राहण्याची सोय होईल. मी म्हणलं तुम्ही जो एरिया अक्वायर करताय आता, तिथे आत्ता किती लोक राहतात हे माहितीत का तुम्हाला भाविक? या एरियात किमान आता 15 ते 20 हजार भाविकांची आता सोय होते आणि ती सुद्धा अगदी 50-100 रुपयापासून. विकास करायचा ना, पंढरपूरची चंद्रभागेचं एवढं मोठं पात्र आहे, त्या पात्रातले घाट काही इतक्या वर्ष डेव्हलप करता आले नाही. आज कराड सारखं ठिकाण बघा, यशवंतराव स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची भूमी, कर्मभूमी, किती सुंदर वाटतं त्या कराडला गेल्यानंतर. पंढरपूर तीर्थक्षेत्र मोठं तीर्थक्षेत्र आहे, काय डेव्हलपमेंट आहे? ज्यांना कोणाला कोटीच्या कोटी उड्डाणाच्या गप्पा आणायच्या त्यांना एक बेसिक प्रश्न आहे. सरकारकडून मुळात अजून काहीच अधिकृत रेट डिक्लेअर झालेले नाही, मग कशावरून तुम्ही कोटी कोटीच्या गप्पा मारता? किंवा नमामि चंद्रभागाचे एवढे पैसे आलेत, नदीत गाळच आहे, अजून काय सुधारणा करता? काय घरं पाडली म्हणजे सुधारणा? नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, पंढरपूरमध्ये जर सध्या सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा विषय कुठला असेल तर तो म्हणजे पंढरपूरचा कॉरिडॉर. आणि त्या कॉरिडॉरच्या संदर्भानं बोलण्यासाठीच मी आता रात्रीच्या 12 वाजले जवळपास या मंदिराच्या कडेची गर्दी ही संपले आणि मग इथले जे काही स्थानिक इथले नागरिक आहेत जे प्रत्यक्षात बाधित होते त्यांच्याशी संवाद साधूया म्हणून खरं तर मी या मंदिर परिसरामध्ये आलोय. तुम्ही बघताय मी बरोबर नामदेव पायरीच्या समोर आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून किंवा अनेक वर्षापासून 3-3.5 वर्ष झालं हा पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय हा इथं गाजतोय. आणि मग ह्या सगळ्या कॉरिडॉरमध्ये जे मूळचे बाधित होत आहेत त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण एका बाजूला शासनाच्या बाजूने हा विषय आहे की इथं कॉरिडॉर झाला पाहिजे, तो होणारच. इथले स्थानिक म्हणतायत तो झाला नाही पाहिजे. आजूबाजूचा भाग असेल किंवा उपनगरातल्या लोकांचं ह्याबद्दल काय ते वेगळंच म्हणणं आहे. मग या कॉरिडॉरच्या अंगानं ही खरंच पाडापाडी गरजेची आहे का, हा एक प्रश्न आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच जण असं म्हणतात की इथं जे बाधित होणार आहेत त्यांना कोट्यावधी रुपये मिळणार आहेत, तर मग घ्यायला काय हरकत आहे? अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न या निमित्तानं आहेत आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी इथले काही स्थानिक तरुण आणि काही लोक इथं आहेत त्यांच्याशी आपण बोलूया, संवाद साधूया. कारण आपल्यासाठी हा विषय विकासाचा किंवा अजून कुठल्या तरी गोष्टींचा असला तरी त्यांच्यासाठी हा विषय अस्तित्वाचा आहे. ही सगळी मंडळी इथं राहत आहेत जे प्रत्यक्ष बाधित होत आहेत. मी म्हणालो तसं की या पद्धतीचा विकास खरंच या लोकांना पाहिजे का? कोट्यावधी रुपये मिळतायत म्हणून ही लोक खरंच इथले स्वतःच्या जागा द्यायला तयार आहेत का? शासन यांच्यासोबत कुठल्या पद्धतीच्या चर्चा करते? इथं कॉरिडॉरच्या निमित्तानं जर इथली पाडापाडी झाली तर इथला खराच गर्दीचा प्रश्न सुटणार आहे का? आणि यासोबत अनेक पद्धतीच्या प्रश्नांवर खरं तर आज आपण संवाद साधणार आहोत. गणेशजी, तुम्ही आहात आणि तुमचे काही सहकारी आहेत. मी व्यक्तिशः तुम्हाला ओळखतो कारण तुम्ही इथं ज्या पद्धतीनं काम करताय स्थानिक म्हणून, कारण तुमचं घर इथंच पाठीमागे दिसतंय आणि आम्हाला हे कॉरिडॉर नको आहे या पद्धतीची भूमिका तुमची उघड आहे. ती काही मी तुम्हाला पुन्हा मुद्दाम विचारायची गरज नाही. तर मुळात मला सांगा की या कॉरिडॉरच्या संदर्भानं ही नाचा पाडा गणेशरावांचा इथल्या लोकांचा काय, तो किती लोकांचा आहे नेमका? मुळात इथला विकास नकोय असं कोणीही सांगितलेलं नाही. विकासाला सर्वजण सहकार्यच करतात. किंबहुना ज्या वेळेस कॉरिडॉरचा विषय आला
आणि इथं उद्ध्वस्तीकरणाचा प्लॅन दिसायला लागला, त्यावेळेस माझ्या मते पंढरपूर हे पहिलं शहर असं असेल की भाविक, नागरिक, व्यापारी, वारकरी यांना केंद्रबिंदू मानून एक त्याला पर्यायी आराखडा आम्ही तयार केला की इथल्या नेमक्या गरजा काय ती आम्हाला आता अधिकारी प्लॅन करताना इथं येतात, काहीतरी साधारण माहिती घेतात आणि प्लॅन तयार करतात. आम्ही इथं 24 तास आहोत आणि वर्षातले सगळे दिवस 365 दिवस आणि वर्षातले 24 दिवसातले 24 तास हे आम्ही इथं आहोत. त्यामुळे आम्हाला नेमक्या समस्याचा ज्ञान आहे. त्यामुळं आम्ही हे सर्व केंद्रबिंदू मानून आम्ही एक आराखडा तयार केला. त्या आराखड्याचा साकल्यानं विचार करायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं तसं काही होत म्हणजे नेमकं गरजा काय त्याच्यावर ऍक्शन घेतली जात नाही. फक्त पाडापाडी आणि पैशाच्या प्रलोभन दाखवलं जात आहे. मग आता हे जे सगळं पैसे एवढे कोट्यावधी रुपयांनी येतात ते नकोच का इथल्या लोकांनी? अजिबात नकोय. सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे जननी जन्मभूमीश्च ही कधी पण स्वतःला ह्यांना प्रिय म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून विठ्ठले कृपा केली. इथं भगवंताच्या दारात राहायला मिळणं, वास्तव्य करायला मिळणं हेच आमच्या मुळात जन्माला आल्याचं फलित आहे. तिथं त्या पैशानं म्हणजे भले ते अरबोखरब रुपये असो, ते पैशाने हे जर मोल कसं होऊ शकेल? थेट प्रश्न आहे की तुम्ही इथल्या स्थानिक आहात, इथल्या मंदिर परिसरातल्या स्थानिकांना कॉरिडॉर नको आहे का? मंदिर परिसरातल्या नागरिकांना, स्थानिकांना हा कॉरिडॉर अजिबात नकोय. बर, कारण कारण हे फक्त उद्ध्वस्तीकरणाचा प्लॅन आहे. हा काय ना भाविकांच्या हिताचा आहे, ना नागरिकांच्या, ना व्यापाऱ्यांच्या. हा कोणाचाही हिताचा नाहीये. हे फक्त पैशाच्या प्रलोभनाने इथं भांडणं लावायचा कार्यक्रम असेल किंवा या संदर्भातले म्हणजे आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस प्लॅन तयार झाला त्यावेळेस आम्ही 1700 हरकती दाखल केल्या होत्या. प्लॅन आल्या. सौनिक मॅडम यांनी प्लॅन तुकाराम भवनमध्ये ज्यावेळेस सादर केला त्यावेळेस आम्ही इथल्या नागरिकांनी मिळून 1700 हरकती दाखल केल्या. त्याच्या उपर जाऊन त्यांनी ज्यावेळेस पालकमंत्री विखे पाटील होते त्यांनी आम्हाला सांगितले की बाबा ह्याला पर्याय काय, तर आम्ही रात्रींचा दिवस करून इथल्या नागरिकांच्या, स्थानिकांच्या, भाविकांच्या नेमक्या समस्या काय, आम्ही वेळोवेळी ज्या आवश्यक प्रकल्प आहेत किंवा ज्या गोष्टी आवश्यक आहेत तिथं त्या गोष्टींचा आणि शासनाने आता दिलेल्या कॉरिडॉरच्या प्रकल्पाचा त्याचा समन्वय साधून एक सुंदर प्लॅन तयार करून दिला. त्यावर विचार करावा असं सांगितलं. त्याच्यावर कोणतीही कार्यवाही नाही. पण सरकार दडपशाहीने पैशाचं प्रलोभन दाखवून हा प्रकल्प जबरदस्तीने रेटत आहे. त्याचा आम्हाला दुर्दैवाने इथे निषेध करावा वाटतो. खरं तर तुम्ही एक इथल्या कॉरिडॉरच्या संदर्भानं सह्यांची का मताचे काहीतरी हो आम्ही इथल्या बाबा जिल्हाधिकारी इथं आल्यानंतर एक वाक्य बोलून गेले मीडियाच्या माध्यमांच्या समोर की स्थानिकांचा इथलं सकारात्मक आहे या कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात. तर आम्ही सांगितलं की बाबा सकारात्मक नाहीयेत, हे कॉरिडॉरला पूर्णतः विरोधच आहे. मग तर विरोध आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही शासनालाच विनंती केली होती की तुम्ही यावर मतदान घ्या. तर त्यांनी काय घेतलं नाही म्हणून आम्ही एक प्रारूप मतदान घेतलं. हिंदू महासभा भवनामध्ये आम्ही प्रारूप मतदान घेतलं. तर 485 बाधितांनी त्याच्यात मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 453 जणांनी कॉरिडॉरच्या विरोधात मतं नोंदवली. 9 मतं बाद झाली आणि 15 मतं कॉरिडॉरच्या समर्थनार्थ पडली. त्यामुळं अतिशय पारदर्शक पद्धतीने आम्ही मतदान घेतलं. त्यावेळेस शासनालाही कळलं. त्याचं राज्य गुप्तवार्ता विभागाचे तिथं 2 कर्मचारीही उपस्थित होते. मीडियाचे आपले काही प्रतिनिधी होते. असं पूर्ण पारदर्शी मतदान आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतरही ऑक्टोबर महिन्यात सुमारे 7000 हरकती आम्ही दाखल केल्यात. आणि एवढं होऊ नये अजून शासन म्हणतच आहे की इथले नागरिक कॉरिडॉरच्या बाबतीत सकारात्मक आहे आणि तयार आहे. खरं तर ह्याच्या सगळ्याच्या पाठीमागं मोठं आर्थिक प्रलोभन आहे का? कारण जवळपास 3.5-4 हजार कोटींचा आकडा इथे येतोय आणि मग वर असं सांगितलं ते उपनगरांमध्ये, इतर पंढरपूर भागामध्ये माझं वास्तव्य इथंच आहे किंवा अशी चर्चा किंवा राजकारणी असं म्हणतात की इथल्या लोकांना कधी नव्हे ते कोट्यावधी रुपये मिळणार आहेत जे कधी तुम्ही बघितले सुद्धा नाहीत आणि त्यामुळे तुम्ही कुठे ह्याला तयार आहे. ही आहे भावना अशी? अजिबात नाही. कारण काही लोकांचे प्रलोभन दाखवलं. आता शेवटी कोणाच्या तरी आर्थिक अडचणी आहे आणि तो तयार झाला
कोणाचा जर कुळ आहे म्हणून तो तयार झाला, ही ती जनभावना नाहीये. आम्ही हे वेळोवेळी सिद्ध केले आता सांगितल्याप्रमाणे, की बाबा इथल्या नागरिकांचा कोणत्याही आर्थिक मोबदल्याला सुद्धा विरोध आहे, त्यांनी किती देऊ. आणि दुसरे असं त्याचं दुसरं बाजू मी सांगतो, की बाबा ते कोट्यावधी हे जे आकडे फुगवले जात असेल, तर काय असतं की एखाद्या कुटुंबाचं 300-400 स्क्वेअर फूटचं घर आहे. आता इथं घर हेच उदरनिर्वाहाचं साधन आहे. मग तिथं घरात तो कमवत असतो, तो खात असतो, तोपर्यंत कोणाला त्याच्या भाऊ बहिणीला काही त्रास नाही, किंबहुना त्याचा रिलेशन पण चांगले असतात. पण ज्या वेळेस शासनाच्या माध्यमातून कळवलं जाते की इथं कोट्यावधी रुपये ह्याला बाधितांना मोबदला म्हणून देणार आहात, तर त्याच्यामध्ये भावा बहिणी बाबा अमुक एक रक्कम आली, समजा 1 कोटी रुपये आले, तो खात असतो उदरनिर्वाहाचं साधन, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्याच्यात वाटण्या म्हणजे की 6 भाऊ बहीण त्याच्यात आले, मग ते पण ते वाटणी मागायला आले. म्हणजे जो तिथं नेमका बाधित होतो, जो आता तिथं व्यवस्थित सेटल आहे, तो 10-20 लाख रुपये घेऊन जर बाहेर पडला, तर जगाच्या बाजारात तुम्हालाही माहिती की 10-20 लाख रुपये घेऊन बाहेर पडल्यानंतर काय अवस्था होईल. आणि मला मग अजून एक गोष्ट सांगा, की मग विकास नको का? इथं वारीच्या काळात एवढी मोठी गर्दी होते, किंवा मग वारकरी इकडे मोठ्या प्रमाणामध्ये आले पाहिजेत, त्यासाठी थोडस तुम्हाला त्याग करावा लागला, तर काय अडचण आहे? आम्ही पहिल्यांदाच त्याग केलेला आहे. 1982 साली मास्टर प्लॅन झालेला आहे, आणि ते मास्टर प्लॅन माझ्या मते महाराष्ट्रात असं वेगळ्या पद्धतीने झालं असेल, की मास्टर प्लॅन करून नगरपालिकेला पैसे शिल्लक राहिले होते. म्हणजे कसं, तर उदाहरणार्थ आमची जागा होती, साधारणतः 1700 ते 1800 रुपये आम्हाला कॉम्पेन्सेशन मिळालं, नुकसान भरपाई, आणि फ्रंटेज चार्ज तो 1950 रुपये भाव. म्हणजे जागा घेऊन वर आम्हाला पैसे मोजावे लागले, आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला एक भूखंड देण्यात आला 500 स्क्वेअर फूटचा. तो 40 वर्ष झाला तरी अजून खरेदी दिलेला नाही, विस्थापित नगरला 40 वर्ष झालेत. असे अनेकांचे प्लॉटवर हे झालेत, अतिक्रमण झालेले आहेत, खरेदीत घोटाळे झालेले आहेत, कब्जा पावती नावावर आहेत, पण एखादा प्लॉट दुसऱ्याला, किंवा एक प्लॉट 2-2 जणांना खरेदी देण्यात आलेला आहे. असे अनेक त्याच्यात घोटाळे झालेले आहेत. म्हणजे त्याग नको का, इथली व्यवस्था करायसाठी आम्ही त्याग केला नाही का, तर नक्कीच केलाय. पण त्याचं आता हा दर्शन मंडप उभा आहे, इथे नागरिकांची गर्दी होती. 20 वर्षापूर्वी हा प्रकल्प बांधला गेला. मग तो प्रकल्प, तो दर्शन मंडप बांधला गेल्यास शासनाचाच एक पुन्हा रिपोर्ट आला की बाबा या दर्शन मंडपातनं मंडपाला काही झालं तर 10,000 नागरिकांना धोकादायक हे ठरू शकतो, म्हणून पाडा. म्हणजे 20 वर्षापूर्वी जे काही कोट्यावधी रुपये खर्च झाले, ते 20 वर्षानंतर तो प्रकल्प तुमचा कुचकामी ठरतोय. बरोबर. त्या लोकांच्या त्यागाला आज काय महत्व राहिलं? 28 लाखांची गर्दी इथे येते, तर तुमचं 28 लाख लोकांचं नियोजन करा, इथे जागा तर पाहिजे ना आषाढीच्या वगैरे काळात. कॉरिडॉर झाल्यानंतर किती जागा उपलब्ध होणार आहे, आणि तिथं किती इथं गर्दी त्या कॉरिडॉरच्या क्षेत्रामध्ये सामावली जाणार आहे, हा पण विचार केला गेला पाहिजे ना. आणि दुसरं असं की मी गेल्या 5 वर्षात आषाढी कार्तिकी मागे, या आषाढी आणि कार्तिकी या यात्रांदरम्यान गर्दीत चेंगराचेंगरी होऊन किती मृत्यू झालेत असं मी पोलिसांकडनं RTI अंतर्गत माहिती मिळवली. तर माहिती अधिकारात मला मिळालेली माहिती आहे, एकही भाविकाचा मृत्यू आजपर्यंत झालेला नाही चेंगराचेंगरीत. आणि आमच्या माथी खपवलं काय जातं, एक जबाबदार नेतृत्व आहे, त्यांनी कॉरिडॉर व्हावा यासाठी काय प्रयत्न, नेरेटिव्ह सेट केला की दरवर्षी गर्दीत चेंगराचेंगरीत 15 ते 20 भाविकांचा मृत्यू होतो, त्यामुळं आम्हाला इथं कॉरिडॉर आवश्यक आहे. आणि इथं गर्दी दिसावी, ड्रोनने त्याचं शूट व्हावं यासाठी इथं एक कृत्रिम गर्दी तयार केली जाते. म्हणजे इथं रस्सी पॉईंट तयार केले जातात, अडवले जातात, आणि अडवलेल्या तुंबलेल्या गर्दीचं आता तुम्ही इकडून बंद करणार नाही आणि इकडून थांबवणार, मग इकडून आलेला फ्लो इथं तुंबणार आहे. मग त्या तुंबलेचं म्हणजे गर्दी प्रवाहित राहिलेल्या कधी शूटिंग होत नाहीये, तर ते तुंबलेल्या गर्दीचं ड्रोनने शूटिंग केलं जातं आणि कॉरिडॉरची आवश्यकता इथं निर्मित केली जाते. आता त्याच्यासाठी गेले 2-3 वर्ष हा प्रयोग सातत्याने चालू आहे. ह्याच्या अगोदर नव्हती का? बरं, हे तुम्ही रस्सी पॉईंट काढून घेतले संध्याकाळी, तर संध्याकाळी हीच गर्दी प्रवाहित राहते,
म्हणजे 28 लाख आलेले पब्लिक एकाएकी तर उडून तर जात नाही का पाताळात जात नाहीये. हे गेलं कुठं पब्लिक? संध्याकाळी 6 नंतर ही गर्दी प्रवाहित कशी राहते? अगदी नामदेव पायरीपाशी जरी गेले तर तुम्ही गर्दी प्रवाहितच दिसते. अजिबात कुठं चेंगराचेंगरी होत नाही. आणि इथं व्हावी, ही गर्दी व्हावी यासाठी स्वतः कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे तिथं महाद्वारात राहून गर्दी थांबवण्यासाठी मार्गदर्शन करतात. एक ट्रॅफिक पोलीसचं जे काम असतं ते स्वतः कॅबिनेट मंत्री करतात. गर्दी दिसावी फोटो निघावे. फोटो हे सगळं कृत्रिम आहे. संध्याकाळी 6 नंतर ही गर्दी जाते कुठं? आमचा हा विषय 28 लाख म्हणला जातो. आता शासनानेच सांगितलेला आहे, जाहीर केलेला आहे. तर 28 लाख जर माणसं आलेली आहेत, भाविक आलेले आहेत, तर ती गर्दी गेली कुठं संध्याकाळी? हा कुठलाही विचार विकास प्रकल्प राबवताना इथं नेमकं इथं गरज काय आहे, त्याचे मेरिट डिमेरिट्स याचा पूर्ण साकल्याने विचार व्हावा आणि त्यानंतर कुठलेही प्रकल्प राबवले अशीच आमची भावना आहे. यानिमित्त तुम्ही इथं बाधित आहात का आणि तुमचं घर इथं नेमकं कुठे आहे? उत्तर द्वारला VIP गेट समोर आहे घर माझं. विनय लाड माझं नाव आहे. काय भावना आहे इथं लोकांच्या आत? सरकार नुसतं फसवेगिरी. इथंच माझं पहिलं 85 ला दुकान होतं, घेतलं, काहीच दिलं नाही. एकाच कुटुंबावर किती वेळा तुम्ही बाधित ही ते. आणि सरकारला खरंच भाविकांची सोय करायची आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 भाविकांना प्रसाद द्या किंवा नमामि चंद्रभागाचे एवढे पैसे आलेत, नदीत गाळच आहे, अजून काय सुधारणा करता? काय घरं पाडली म्हणजे सुधारणा? ही काय सरकारचं आहे काय? घरं पाडली म्हणजे सुधारणा? तुम्हाला करायचं इथं गावात सगळे अतिक्रमण आहे, हे कमी करा. आणि लंके म्हणले मागास तसं, तुम्ही जेवढी गर्दी आहे वारीत, 28 लाख जर पब्लिक येऊन चेंगराचेंगरी होत नसेल तर कॉरिडॉरची काय गरज आहे? 28 लाख जर पब्लिक येते, रेकॉर्ड तो पब्लिक आहे, सरकारचा आकडा आहे. तर एवढं पब्लिक येऊन जर चेंगराचेंगरी होत नाही, कुठं कोणाला खरंच होत नाही, देवाच्या कृपेनं सरकार प्रयत्न करतंय काहीतरी करायचं त्याच्यात, तरी विटेवर उभा आहे सगळ्याचे हे, त्याच्या कृपेनं काही होत नाही. मग एक गरज काय कॉरिडॉरची? आता तुमचं नगरपालिका लागल्यापासून तर तुम्ही कुणाच्या बाजूचं म्हणून नुसतं शहरात धिंगाणा उठलाय, त्याचं काय करायचं? ते जे ती काय असेल ती, पण आमचा विरोध कॉरिडॉरला आहे. कारण बाकाशीकरण आहे हे. काय असं काय भाविकाची नुसती सोय आणि विश्वासात घेऊन आणि विकास ही दोन्ही अजून सरकारला सापडली नाहीत. फडणवीस साहेबांना विश्वास सापडला नाही आणि कलेक्टर साहेबांना इथं काही विकास सापडला नाही अजून. त्यामुळे ही बाकाशीकरण आहे. ह्याला पूर्ण आमचा इथल्या जनतेचा विरोध आहे, 100% विरोध आहे, ह्याच्यात काही नाही. ठीक आहे. इथं पण काही लोक आहेत. पुन्हा हा प्रश्न आहे की विकास नको आहे का? कारण असं म्हणलं जातं की बघा, शिर्डीचा विकास झाला, बाराईचा विकास झाला, शेगावचा विकास झाला, अक्कलकोटचा विकास झाला, मग पंढरपूरचा विकास नको आहे का? आणि मग तुमची घरं पडायला का नको आहेत का? कसं द्यायची? पहिली गोष्ट, विकास 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 ही जी कल्पना आहे, त्या विकासाची आवड किंवा निवड किंवा त्याची गरज आम्हा स्थानिकांना जास्त असणार आहे की बाहेरच्या लोकांना जास्त असणार आहे? हा प्रश्न संपूर्ण जनता कधी विचार करणार आहे का? केवळ 12 तासाकरता किंवा 14 तासाकरता पंढरपुरात यायचं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, निघून जायचं, असे येणारे स्थानिक आहेत, ते आम्हाला वंदनीय आहेत, त्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे. पण आम्ही इथे 24 तास 12 महिने 18 काळ आहोत. मग आम्हाला विकास जास्त हवा असेल की बाहेरच्यांना जास्त असेल? म्हणजे त्या विकासाची आवश्यकता स्थानिकांना अधिक असेल की इतरांना असेल? हा बेसिक प्रश्न. या प्रश्नाचं साधं उत्तर हे की आम्हा स्थानिकांना ज्या गोष्टीची निकड जास्त आहे. आम्ही विकासाला आमचा कुठेही विरोध नाही, कुठल्याही राजकीय पक्षाला सुद्धा विरोध नाही. मुख्य मुद्दा इतकाच आहे की विकास करत असताना स्थानिकांचा विचार केला जातोय का, हा दुर्दैवाने मुद्दाच येत नाही. म्हणजे आता लंके म्हणाले की आम्ही जेव्हा हा कॉरिडॉरचा विषय आला, 4.5-5 वर्ष झाले चालू, हा विषय 3 वर्ष चालू आहे, तेव्हा आम्ही स्वतंत्रपणे एक प्लॅन दिला. त्या प्लॅन मध्ये कुठलीही पाडापाडी न करता कसा विकास करता येतो हे सुद्धा सुचवलं. असं नाही की विरोधाला विरोधच करायचा आहे, सरकारने काहीतरी नवीन प्लॅन आणले त्याला आपल्याला विरोध करायचा, अशी मानसिकता नाही आमची. आमची मानसिकता हे की कुठल्याही प्रकारचं सरकार म्हणते पाडापाडी कडून करायचं, आमचं म्हणणं पाडापाडी न करता सुद्धा गर्दी कशी प्रॉपर मॅनेज करता येईल आम्हाला, कारण शेवटी आम्हाला इथं राहायचंय, आम्हाला जास्त ही चिंता आहे. दुसरी गोष्ट, पंढरपूरचं एकच हा जो प्लॅन आहे की काशी विश्वनाथ जो प्लॅन केला की मंदिरापासून नदीपर्यंत सलग 1 किलोमीटरचा, अर्धा किलोमीटर रस्ता पूर्णतः मंदिराच्या भोवताला असं पाडायचा, हे सेमच प्रत्येक ठिकाणी तुम्ही एकच प्लॅन का राबवताय? बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या, मंदिर म्हणजे विठ्ठल तीर्थक्षेत्र म्हणजे फक्त मंदिर नसतं.
ज्याला आपण मंदिर शास्त्राचा स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये मंदिर स्थापत्यशास्त्र जेव्हा आपण विचार करतो त्या केवळ मुख्य मंदिर नसतं, मंदिराच्या शेजारच्या परिवार देवतांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. आणि दुर्दैवाने या कॉरिडॉरमध्ये परिवार देवता सुद्धा पाडल्या जाणार आहेत. काशीमध्ये तेच झाले, 150 मंदिरं 350 मंदिरं जवळजवळ पाडली गेलेली. म्हणजे मूळ फक्त काशी विश्वनाथाचं मंदिर म्हणजे मुख्य नाही आहे, बाकीची मंदिरं सुद्धा बरीचशी महत्वाची असतात ती पाडली गेली. हेच इथं होणार आहे. हा कसला विकास आहे? हा कसला विकास आहे? त्यामुळे आमचा मुद्दा एकच आहे की सगळ्यांचा विचार. दुसरी एक गोष्ट, आता कलेक्टर साहेबांनी प्लॅन दाखवला काही दिवसापूर्वी, त्यामध्ये ऑलरेडी मंदिराच्या भोवती 12 मीटर पासून दुकानं आहेत आणि नवीन प्लॅन नुसार 20 मीटरवर आहेत. मग फक्त 8 मीटर करता तुम्ही सगळं पाडापाडी करताय. मग हा कसला प्लॅन आहे? म्हणजे तुम्ही जो विकास करताय, विकासाच्या नावाखाली जो काही प्लॅन दाखवताय तो जर इतका फुसका आहे, मग हा कसला विकास? अख्खं उपनगर, अख्खं पंढरपूर शहर, त्याचं म्हणणं असं आहे की ह्या लोकांनी इथनं जायला पाहिजे. का? तर मग मग लोक पंढरपूरला येणार. मग आता जी भाषणं लोक अशी करतायत की पंढरपूरला कॉरिडॉर झाला पाहिजे आणि त्यामुळे पंढरपूरची आर्थिक उलाढाली वाढणार आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये जी काही येणारी गर्दी आहे ती मुक्कामी थांबणार आहे. त्या गर्दीमध्ये मग आल्यानंतर आपण काय उद्योग व्यवसाय करू. बुक्क्याच्या टाळाच्या ह्याच्या त्याच्या पलीकडे पंढरपुरात अजून बऱ्याच गोष्टी उभा राहिल्या पाहिजे. मग कशाला विरोध त्यासाठी? हा बेसिक प्रश्न आहे. आता बेसिकली पंढरपूरचा विकास बुक्क्याच्या टाळाच्या पलीकडे ज्यांना करायचा आहे त्यांना माझाही बेसिक प्रश्न आहे की तुम्ही जी काही इतर माध्यमातून विकास कराय तो सगळा विकास इथे येऊन करणार आहात का? इथे उद्योगधंदे उभारणार आहेत का? इथे MIDC उभारणार आहे का विठ्ठल मंदिराच्या शेजारी? जे काही विकास करायचा तो पंढरपूरच्या आभोवताली जाणार, मग त्यासाठी इथलं पाडायची काय गरज आहे? हाच प्रश्न आहे. त्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पंढरपूरच्या आर्थिक विकासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पंढरपूरच्या शेजारी जेव्हा इथलं गणित चालतं ना तेव्हाच पंढरपूरचं सगळं गणित चालतं. हे मुख्यतः लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे इथं जेव्हा चलन फिरतं ना तेव्हा पंढरपूरात सगळं चलन फिरतं. म्हणजे इथल्या स्थानिकांना हटवून काहीतरी विकास करायचा आहे, हे म्हणजे याला विकास म्हणत नाही. हे म्हणजे कसं झालं की दुसऱ्याच्या नरडीचं घोट घेऊन स्वतःचा स्वार्थ साधण्याचं झालं. आणि मला नाही वाटत की पंढरपूरातले बाहेरचे लोक असं बोलत असतील, कारण पंढरपूरातले लोक अशा वृत्तीचे नाही आहेत की इथल्या स्थानिकांना हटवायचं आणि आमच्या बाहेरच्या लोकांना. आमच्या पंढरपूरच्या लोकांनी कुणीतरी अशी वावडी उठवली असेल. आमच्या गावातल्या लोकांवर आमचा विश्वास नाही, त्यांच्यावर आमचा त्यांच्यावर आणि त्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास. आता खरं तर अशी एक प्रश्न आहे की काय मुठभर लोकांचाच फक्त कॉरिडॉर होण्याला विरोध आहे, आता बाकी सगळ्या जनतेचं म्हणणं असं आहे की कॉरिडॉर झाला पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने एक अशी अंडरलाईन सोडली जाते की आता ही समोरच्या मंडळींची एकदा घरं पडली की मागची लोक पुढे येणार आहेत, त्यामुळे ती तयार आहे. ती असं एक बाहेर चर्चा सुरू आहे, तर ती वस्तुस्थिती कसे फेक नॅरेटिव्ह पसरवण्यामध्ये अशा प्रकारचा विषय असतो. म्हणजे पुढचे पाडल्यानंतर मागच्यांना खूप फायदा होणार आहे, असे मागचे नेमके कोण आहेत त्यांनी पुढे बोलावं. खरं तर अशा प्रकारची मुळात कुठे आकडेवारी आलेली आहे. बेसिक सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही मगाशी म्हटलं की आम्ही जो मतदानाचं हे घेतलं त्यामध्ये जवळजवळ 90% लोक 95% लोक विरोधात जात असतील, त्यामध्ये मागचे सुद्धा असणारच ना, का फक्त पुढचेच होते? त्यामुळे हा जो काही प्लॅन आहे की पुढचे गेल्यानंतर मागच्यांना आनंद होते असं काही नाहीये. हे विनाकारण काहीतरी खोटं पसरवण्याचं. खरं तर इथं अजून स्थानिक आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये की आत्ता उद्या ह्या जो काय कॉरिडॉर आहे या कॉरिडॉरकडे दोन पद्धतीने महाराज बघितलं जाते की पहिला मुद्दा असा आहे की आर्थिक प्रलोभन ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय तर 3,500-4 हजार कोटी रुपये तुम्हाला मिळणार आहेत इथल्या लोकांना, एक. आणि दोन, ह्याच्या आडनं बऱ्याच जणांना आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्यात किंवा एकदा ती झाला पाहिजे किंवा नाही झाला पाहिजे ह्याच्या आडनं. सामान्य म्हणून इथले स्थानिक म्हणून कसं बघताय? कॉरिडॉर तर व्हायलाच नाही पाहिजे म्हणत. मी इथला माझी प्रॉपर्टी जर नसते तर माझं दुकान इथं भाड्यानं आहे. गेले 25 वर्षापासून माझं दुकान आहे आणि दुकान माझं छोटं जरी असलं तरी त्या दुकानावर माझी पूर्ण उदरनिर्वाह आहे. त्या दुकानावर मी भले बरे खर्च काढले 10 लाख 15 लाख 20 लाखापर्यंत खर्च काढले, त्याचे हप्ते वगैरे सगळं माझं कुटुंब त्याच्यावर चालतं. उद्या जेव्हा तुम्ही कॉरिडॉर झाला तर कलेक्टर सांगितले किंवा उपजिल्हाधिकारी कोण आलते त्यांनी सांगितलेले भाडेकराला काहीही मिळणार नाही, आता आम्ही काय थोडाफार कॉम्पन्सेशन देऊ, त्यामध्ये आमचा महिन्याचा सुद्धा हप्ता भागणार नाही. आणि मी हे सांगतो ती माझ्या ऑन लिगल रेकॉर्डवरती सांगतो मी तुम्हाला की असं नाही की मी जी टॅक्स भरतो वगैरे त्याचं सांगतोय मी तुम्हाला त्यावरचं. त्याच्यामुळे इथं क्वार्टर झाल्यानंतर आम्हाला काहीतरी जागा कवा 3 वर्षांनी देतील न देतील, कारण आम्ही बँकशी बघितले, आमच्या डोळ्यासमोर बघितलेलं. इथं माझ्या सख्या मावशीचं घर होतं, त्यांना जागा दिली तिथं विस्थापित नगर मध्ये. त्या जागेला पाया नव्हता, काय नव्हतं. ती आत्ता फाईल्स वगैरे करायची पद्धत आत्ता आलेली आहे. त्यांच्या जवळ जी पुंजी साठलेली होती त्यात त्यांनी घालून ती म्हणजे 2 वेळा घर बांधून 2 वेळा पडलं ती घर. आता त्यांची पोरं तिथं रस्त्याकडेला शिराव पीठ पोहे विकत बसतात तिथं. जे इथं मालक म्हणून राहत होते पहिले ते आता त्यांची पोरं काय करतात तर खाली तिथं शिराव पीठ पोहे म्हणून विकत बसतात तिथं. मला बेसिक एक प्रश्न आहे, मला मुळात आकडा सांगा. हा आता तुम्ही 4-5 जण आहे,
हा रात्रीचा टाइम आहे, जवळपास 12:30 वाजलेत बरं का, माझ्या हातामध्ये 1 वाजलेत. मुद्दामून मी हे का टाइम निवडले, तर खूप गर्दी असते इथं आणि मला कळतच नाही बोलताना की आपली इथली कुठली आणि भाविक नेमका कुठला आहे. आणि मला आज भाविकांशी बोलायचं नव्हतं, कारण मी भाविकांशी बोलून झाले, व्यापाऱ्यांशी बोलून झाले, जे स्थानिक आहेत त्यांच्याशीच बोलण्यासाठीचं खरं तर हे टायमिंग मी निवडले, त्यासाठी मी जागलोय. गणेशराव, मला कसं एक आकडा सांगा कारण हे व्हिडिओ तुमच्याकडे लोक उद्या बघणार आहेत आजूबाजूच्याकडेशी, त्यामुळे तुम्ही खरं बोलताय खोटं बोलताय इथल्या लोकांना बी कळतं. खरं खरं सांगा, मंदिराच्या कडच्या किंवा ह्या मंदिराचं जे काही एकूण प्रभाग वार्ड किंवा जे काही परिसर असं म्हणू आपण शब्द, राजकीय शब्द वापरायला नको, त्या परिसरामध्ये किती टक्के लोकांना वाटते क्लिअर हे झालं पाहिजे आणि किती टक्के लोकांना वाटते नाही झालं पाहिजे? साधारणतः झालं नाहीच पाहिजे हे इथल्या 80% लोकांना हं. आणि 10% ते 12% हे बांधावर आहेत. हं. म्हणजे ह्यांना ते राजकीय प्रलोभन जे गाजर दाखवले त्या बांधावर ते डोळे लावून आहेत. आणि 5-6% तर आता इंग्रजांची राजवट पण चांगली होती म्हणणारे लोक असतातच. बरोबर. त्यामुळे या भारतात त्या अशा कॉरिडॉर म्हणजे उद्ध्वस्तीकरणाला काहीतरी चांगलं म्हणणारे असतातच. त्यामुळे ते 5-6% आम्ही पण मान्य कॉरिडॉर करतो. झालं ना, उद्या जर कोट्यवधी रुपयाचा निधी पंढरपूरला आला, तुम्हाला मंदिराला आला, वारीच्या काळात आला, तर तुम्हाला त्याचा लाभ होईल ना. नाही, मुळात आम्ही म्हणतो त्याचा आम्हाला लाभ होतोय का नाही ह्याचं तुम्ही पूर्वीच्या प्रकल्पावरनं घ्या ना. शासनानं पहिले प्रकल्प कसे राबवले आहेत त्याचं सिंहावलोकन आधी करा. दर्शन मंडपाचं उदाहरण देता येईल. आता संभाव्य एक दर्शन मंडप त्यांनी प्रस्तावित केलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री सध्याचे एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री होते ते, त्या काळात 130 कोटीचा दर्शन मंडपाचा निधी प्रस्तावित होता. तर तो दर्शन मंडप आहे तो पूररेषेत प्रस्तावित आहे. मग आम्ही विचारलं ते पूररेषेत प्रस्तावित आहे, नाही म्हणले ते आम्ही जरा एक 10-12 फूट उचलून बांधणार आहे. आपण तिथं प्रवेश करणारा माणूस पाण्यातून जाणार आहे का? प्रवेश करणारा माणूस पाण्यातून जाणार आहे का? ते पूररेषेत बांधलेलं आहे. मग अशा प्रकारे निधी वापरला जातो. आता दुसरं एक तुम्हाला सांगतो, MI तुकाईच्या समोर आपलं लॉक रूम केली त्यांनी, म्हणजे बॅग मोबाईल काय असं ठेवायला त्यांनी लॉक रूम ठेवली. साधारण काय 20-30 लाख रुपये जे काय आहे तो खर्च. एकाही भाविकाने तिथं 8-10 वर्षात बॅग ठेवलेली नाही. कारण येणारा इथनं भाविक तिथं बॅग ठेवून दर्शनाला लागणार ते कुठं कासारघाट किंवा त्याच्या उंच गोपाळपूर रोडला, बाहेर पडणार पश्चिम द्वारला, तो बॅग घ्यायला तिथे जाईल का? म्हणजे वस्तुस्थिती सोडून नेमक्या समस्याचा अभ्यास न करता जर काही विकास कामं केली तर ती निरुपयोगी ठरतात. असे अनेक प्रकल्प पंढरपुरात धुळकात पडून दे. नाम संकीर्तन सभागृह आहे, जो 50 कोटीचं बजेट असतं तो 80 कोटीवर नेतात. आता मंदिराचं जतन संवर्धनाच्या संदर्भातलं काम चालू आहे. आता निधी कसा वापरायचा असतो, तर निधी फक्त ते ठेकेदार जागवायसाठी करतात का? आधी कधीही मंदिर गळत नव्हतं, तर ते जुनं स्ट्रक्चर त्यांनी नूतनीकरण जतन व संवर्धनाच्या खाली वॉटरप्रूफिंग केली आणि नवीन वॉटरप्रूफिंग झालेलं मंदिर ते गळायला लागलं. आणि 50 कोटीचं बजेट असतं तो 80 कोटीवर नेतात. आता मंदिराचं जतन संवर्धनाच्या संदर्भातलं काम चालू आहे. आता निधी कसा वापरायचा असतो, तर निधी फक्त ते ठेकेदार जागवायसाठी करतात का? आधी कधीही मंदिर गळत नव्हतं, तर ते जुनं स्ट्रक्चर त्यांनी नूतनीकरण जतन व संवर्धनाच्या खाली वॉटरप्रूफिंग केली आणि नवीन वॉटरप्रूफिंग झालेलं मंदिर ते गळायला लागलं. आणि मी आयुष्यात कधी ज्या भागाला ओल बघितली नव्हती त्या भागात मंदिराच्या त्या भागात आत गाभाऱ्यापासून सोळकांबेत ओल निर्माण झाली पावसामुळे. मग हे जतन संवर्धन होतंय का विनाश होतोय, ह्याचा कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. मग कुठल्याही कामाचं मागील कामाच्या जे चुका आहेत त्या टाळून आणि नवीन ह्याचा आता शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट सांगितला जातो. आपल्याला जे स्वप्न रात्री पडावं असं वाटतं त्याचा दिवसा अभ्यास करावा लागतो. तर हे झालेलं नाहीये. या बाबतीत तुम्हाला स्वप्न पडतंय हरकत नाहीये, ड्रीम प्रोजेक्ट असणं चांगली गोष्ट आहे. विकासाला तुम्ही पंढरपूरच्या पैसे देता, निधी देता, ही पण चांगली गोष्ट आहे, पण त्याचा उपयोग व्हावा एवढीच आमची भावना आहे. आता वरची तर राजकीय नेते मंडळी कुठल्याही परिस्थितीमध्ये झालाच पाहिजे, तो दबाव कसा झालाय? दबाव म्हणजे 100% त्यांनी राजकीय आहेच आहे. त्यासाठी आता आम्ही म्हणजे दुर्दैवाने सांगा, आम्ही 30 वर्ष समाजकार्यात आहोत, पण कधी आम्ही राजकीय ह्याच्यात पाऊल टाकलं नव्हतं. तर
राजकीय दबाव झुगारून देण्यासाठी आम्ही या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेतला आहे आणि इथल्या मतदारांना, इथल्या बाधितांना आवाहन केलं आहे की तुम्ही या राजकीय दबावाला न घाबरता, न जुमानता आपलं जे काय मत आहे, जे सिस्टीमला आवश्यक संदेश आहे, तो जे शासन आपल्याला गृहीत धरतंय त्याला तुम्ही एक संदेश देण्याची संधी येत्या 2 तारखेला निवडणुकीच्या माध्यमातून येते. तुम्ही ते निश्चित बजवावे आणि आपला जी काय भावना आहे ती मतपेटीद्वारे. पैसे कोट्यवधी रुपये मिळतात की नको का? 4-4 हजार कोटी रुपये. नाही, कोणाला पैसे पाहिजे सांगितलं. आमचं इथलं वास्तव्य हेच आम्हाला पुण्य आणि ही वारकरी सोदरी केंद्र आहे. आणि दुसरं असं म्हणजे कोट्यावधी 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 हा विषयच नाहीये. इथं डिवाइड अँड रूलची पॉलिसी राबवली जाते. मुळात त्याच्यात नेमके हातात किती येणार आहे, त्याचा विनियोग कसे करणार. आणि तुम्ही आतापर्यंत कुठलेही मोठे प्रकल्प आहे, माणसाला म्हणजे एकदम जर रक्कम हातात आली तर 10-20% लोकांना त्याचा विनियोग करण्याची क्षमता असते. बाकीचे 70-80% विचार केला तर ते पैसे संपून जातात. त्यामुळं एकदम पण ते पैसे येणं, त्याचा विनियोग नीट करणं हे म्हणजे येणार तर नाहीत, पण हे दिवा स्वप्न तर दाखवलं जातं. बाहेर अशी चर्चा की तिथल्या लोकांना कोट्यवधी रुपये मिळणार आहेत आणि त्यामुळे इथे एक मोठा वर्ग असा सहभागी आहे की होऊ द्या, पटपट पटपट व्हायला पाहिजे असं वाटतं. अजिबात नाही तसं. इथला मोठा वर्ग कॉरिडॉरच्या विरोधात आहे. हे आम्ही 3-3, 4-4 वेळा इथं म्हणजे पहिल्यांदा कॉरिडॉर झाल्यानंतर 1600 हरकती, त्याच्यानंतर प्रारूप मतदानाद्वारे आम्ही सिद्ध केले. त्याच्यानंतर सुमारे 7 ते 8,000 हरकती देऊन आम्ही सिद्ध केले की बाबा इथल्या वर्गाला नकोय कॉरिडॉर. ज्यांना कोणाला कोटीच्या कोटी उड्डाणाच्या गप्पा आणायच्या त्यांना एक बेसिक प्रश्न आहे. सरकारकडून मुळात अजून काहीच अधिकृत रेट डिक्लेअर झालेले नाही. मग कशावरून तुम्ही कोटीच्या गप्पा मारता? तुम्ही मनानेच कोटीचे रेट काढले आणि त्या कोटीचे प्रलोभन दाखवून इथल्या स्थानिकांचं समर्थन म्हणजे हे निवळ खोटाडेपणाचं कळच आहे. सरकारने तर मुळात अजून कुठे मला एक नोटिफिकेशन दाखवा, गव्हर्नमेंटचं काही GR दाखवा की ज्यामध्ये सरकारने म्हटले की या स्क्वेअर फुटला इतका रेट देणार आहे म्हणून. सरकार अजून काही बोलत नाही. मग लोकांनी कुठले मनाचे कोटीच्या कोटी उड्डाणे काढले? गहू शेतात तोवर पोळ्या चालू आहेत. आणि दुसरं बरं, विकास करायचा ना, पंढरपूरची चंद्रभागेचं एवढं मोठं पात्र आहे, त्या पात्रातले घाट काही इतक्या वर्ष डेव्हलप करता आले नाही. पंढरपूरची चंद्रभागा, नमामि चंद्रभागा नुसतीच आणली. स्वच्छता आहे, गंगेसारखी तर व्यवस्थित डेव्हलप केली, व्यवस्थित 24 तास पाणी राहायला सुविधा केली. आज कराडसारखं ठिकाण बघा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची भूमी, कर्मभूमी, किती सुंदर वाटतं त्या कराडला गेल्यानंतर. पंढरपूर तीर्थक्षेत्र मोठं तीर्थक्षेत्र आहे. काय डेव्हलपमेंट आहे? डेव्हलपमेंटच्या नावाखाली फक्त मंदिर परिसरात भावताल सगळा भर उद्ध्वस्त करणे म्हणजे डेव्हलपमेंट काय म्हणजे? दडपशाही चालते शासनाची आणि त्या दडपशाहीचे 2 बळी पण गेलेत आमच्या इथं. अनेकांना मधुमेहाच्या आणि बीपीच्या गोळ्या चालू झाल्या आहेत. 2 बळी गेलेले आहेत. भावाभावाची, बहिणी भावाची अशी म्हणजे संभाव्य मिळणाऱ्या आणि ह्यांनी फसवेगिरीने जाहीर केलेल्या आकड्यावर त्याच्यात काही हे झालेलं आहे, भांडणं तंटा चालू झाले. त्यामुळं हा नेमका विकास प्रकल्प आहे का उद्ध्वस्तीकरणाचा प्रकल्प का भांडणं लावायचा प्रकल्प आहे, ह्याच्यावर आता चर्चा करायला. दुसरी गोष्ट, आपला यमाई तलावाचा परिसर आहे, चंद्रभागेच्या पलीकडचा परिसर आहे. अशा अनेक आहे की बाबा तुम्ही विकास प्रकल्प राबवू शकता. अशा अनेक जागा आहेत तिथं. शासनाच्या जास्तीत जास्त मोकळ्या जागा आहेत बिना वापराच्या. तिथं खादी ग्रामोद्योगची जागा आहे, टळ स्मारक मैदान आहे, जिजामाता उद्यान आहे. तिथं मध्यवर्ती भाविक सुविधा केंद्र निर्माण करावं असं आमची अनेक वर्षाची मागणी आहे. आता इथं भक्त निवास राहते. आता आम्हाला साधारण त्यांनी KBP कॉलेजमध्ये प्लॅन दाखवला की साधारणतः पहिल्या मजल्या कलेक्टर साहेबांनी साधारणतः असं प्लॅन त्यांनी निश्चितपणे असंच असेल असं सांगितलं नाही. साधारण म्हणले की हे खाली दुकानं, वर मंदिर समितीचे ऑफिस आणि भक्त निवास असं होईल असं सांगितलं. तर आम्ही विचारलं की बाबा साधारण किती भाविकांची इथं राहण्याची सोय होईल. तर साधारणतः 2400-2500 भाविकांची राहण्याची सोय होईल. मी म्हणलं तुम्ही जो एरिया अक्वायर करताय आता, तिथे आत्ता किती लोक राहतात हे माहितीत का तुम्हाला भाविक? या एरियात किमान आता 15 ते 20 हजार भाविकांची आता सोय होती आणि ती सुद्धा अगदी 50-100 रुपयापासून. आमच्या ते बैरटांचं वाड्या ह्याच्यात तर 30 रुपये माणशी प्रमाणे सुद्धा सोय होती. हा प्रश्न महत्वाचा आहे. थांबा, म्हणजे सुविधा द्यायच्या त्या का लुटायचं आहे हे बघा. मला सांगा, कॉरिडॉर्स जे झाला संभाव्य जे कलेक्टरनं सांगितले त्याच्या हिशोबानं मंदिराच्या कडला किती लोक राहणार आहेत? 2400.
आता सध्या किती राहत आहेत? 15 ते 20,000. मग काय करायचंय नेमकी? इथं त्यांना व्हीआयपी कल्चर डेव्हलप करायचंय, तीर्थस्थान उद्ध्वस्त करून तिथं पर्यटन स्थळ निर्माण करायचे. तिथं आता तुम्ही मंदिर समिती आता शासनाच्या अधिग्रहित आहे. तुम्ही त्या भक्तनिवासमध्ये जावा, कुठल्याही वारीला जावा, अचानक जावा, तो 1400 रुपयाच्या आत रूम नाही तिथं. तिथं 1400 रुपये देऊन सामान्य भाविक तर कधीच जात नाही. पण निर्माण कोणासाठी केलाय म्हणून सांगितलं? तिथं आहे का तिथं सामान्य भाविक तिथं राहायला? गरीबाचा देव विठ्ठल. हा, मग जी सुविधा आता आमच्या घरात निर्माण झाली, आमचे घरच हीच वारकरी सुविधा केंद्र आहे. तिथं भजन पूजन चालतं. आमचे 3-3, 4-4 पिढ्याचे संबंध आहेत. काही काही घरात तर त्या संतांची परंपरा म्हणजे 12व्या शतकापासून जे दिंडीची परंपरा आहे ते अजून तशाच आहेत. त्यांचे नातवंड पतवंड जी पुढच्या 7-7 पिढ्या 8-8 पिढ्या होऊन गेल्या, ती परंपरा आहे. मग ही भाविक सुविधा केंद्र, वारकरी सुविधा केंद्र ही ऑलरेडी आमची घरं आहेत. असलेली व्यवस्था उद्ध्वस्त करायची, तिथं एक नवीन व्हीआयपी कल्चर आणायचं आणि ती सुद्धा तुमच्या म्हणजे कमी भाविकांचं म्हणजे असुविधा निर्माण करणार ठरायचं. नेमकी सुविधा करताय का त्यांना असुविधेत गर्तेत ढकलताय हेच कळत नाही. मुळात मी सांगतो आणि तुमच्या माध्यमातून भाविकांना, सरकारला आणि जे काय तुमच्या आपल्या उपनगरात पण राहिले आहेत ते ज्यांना माहित नाही ते, की स्मशानभूमीपासून सुरुवात होती दर्शन रांगेचे. कॉरिडॉरचा आणि इथल्या भाविकांच्या सुविधेचा काही संबंध नाहीये. कॉरिडॉरमुळे भाविकांच्या दर्शनाचा त्रास कमी होणार आहे का? अजिबात नाही. कॉरिडॉरमुळे दर्शनाचा तास कमी होणार का? वेळ कमी होणार आहे का? अजिबात नाही. त्यांना नेमकी इथं स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे ही ते वापरू देत नाही. त्यामुळे पुढं ते निर्माण केलेली वापरू देतील की नाही याबद्दल आम्हाला शंका आहे. स्मशानभूमीतून पूररेषेतून चालू झालेली जी दर्शन रांग आहे ते साधारणतः 13 ते 14 जिने चढ उतार करून ते या मंदिरात आणून सोडली जाते. आणि त्या ज्ञानेश्वर दर्शन मंडपातल्या एकच मजला सध्या वापरत आहे. 6 मजले वापराविना पडून आहेत. ठीक, साधारण या पद्धतीची परिस्थिती आहे. खरं तर आम्ही पंढरपुरातच राहतोय आणि पंढरपुरात वर जी चर्चा आहे ती इथं प्रत्यक्षामध्ये नाहीये. पंढरपुरात अशी चर्चा आहे किंवा अशी निर्माण केली जाते किंवा इथली राजकीय नेते मंडळी कुठल्याही पक्षाचे असणं त्यांचं असं म्हणणं आहे की पंढरपूरमध्ये कॉरिडॉर झाला तर पंढरपूरचा विकास होतो. आणि ह्या लोकांचं म्हणणं आहे की पंढरपूरच्या विकासाला इथं कॉरिडॉर व्हायची गरज नाही. कारण 1982 ला एकदा आम्ही बाधित झालो आहोत, ज्याचं विस्थापित नगरामध्ये इथल्या लोकांना जे काही 500-700 स्क्वेअर फूट जमिनी मिळाल्या त्याचा मोबदला अजून तिथल्या लोकांना मिळालेला नाही. तिथल्या जमिनीचे उतारे त्यांच्यावर नाहीत, त्यांच्या नावावर नाहीत. उलट पक्षी या भागामध्ये जी अतिक्रमण झाली ती लोक जी काढून तिथं टाकली, त्यांनी तिथं अतिक्रमण केली, त्यांच्या घरापर्यंत नळ पोहोचलेत, पण जे विस्थापित झाले त्या लोकांना सुखसुविधा नाहीत. दुसरा एक महत्वाचा गोष्ट इथे चर्चेला जाते ते म्हणजे इथं जो काही 3-4 हजार कोटीचा आकडा सांगितला जातो त्यामुळे कोट्यावधी रुपये इथल्या लोकांना मिळणार आहेत. पण या लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये वाटण्या इतके येत्या की एका माणसाला 10-15 लाख रुपये सुद्धा येणार नाहीत. आणि मग एकदा तो 10-15 लाख रुपये घेऊन जगाच्या बाजारामध्ये गेला तर ते पैसे वर्षभरात संपून तो उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की इथं विकास झाला पाहिजे आणि इथल्या कडचा जर परिसर मोकळा झाला तर वारीच्या काळामध्ये इथं सोपी वारी होईल असं. तर त्याला ह्याचं उत्तर असं आहे की आता शासन 28 लाख म्हणते, जो काहींचा आकडा म्हणणं असं की तो फसवा आकडा आहे, तो यायनं काढलाय की त्या वारीच्या निमित्तानं आलेल्या लोकांमध्ये आतापर्यंत एकही माणूस बाधित नाही किंवा एकही माणसाला कुठल्याही पद्धतीची शारीरिक इजा इथं पोहोचलेली नाही, चेंगराचेंगरी झालेली नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला गणेशराव मगाशी सांगत होते की इथं आषाढीच्या दिवशी सुद्धा संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला सहज येता येते. म्हणजे वर्षभरातल्या एका दिवसासाठी तुम्ही इथं राहणाऱ्या 24 तास 365 दिवस राहणाऱ्या लोकांची घरं उद्ध्वस्त करताय. बरं, ही फक्त घरं नाही तर या घरांनी मठ व्यवस्था आहे, अनेक परिवारातल्या देवदेवता येता येत्या, मंदिरं छोटी छोटी येता येते. फक्त विठ्ठलाचं मंदिर म्हणजे फक्त विठ्ठल मंदिर नसतं, तर त्याच्या बाजूला असलेल्या अनेक देवी देवता असतात, तो परिवार देवता असतात, त्यांचा अपमान आहे तर त्यांना इथनं काढून टाकलं जाते. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर इथं विकासच करायचा असेल तर तुमच्या समोर नमामि चंद्रभागा म्हणून तुम्ही गंगेच्या पार्श्वभूमीवर जे प्रकल्प इथं चंद्रभागेमध्ये राबवले जे अनेक वर्ष सांगितले जातात, परंतु साधा चंद्रभागेला कुठे नीटका घाट नाही. इथं ज्यावेळेला पूर येतो त्यावेळेला त्याची नीटकी व्यवस्था नसते. आत्ता त्या नदीमध्ये प्रचंड मोठे खड्डे आहेत, घाण आहे, अनेक देवदेवतांचे फोटो पुतळे तिथे त्या ठिकाणी पडलेत. म्हणजे कुठंतरी ते तीर्थ तोंडात घेऊ वाटत नाही. पंढरपूरच्या उपनगरामधला जो मलपेवडा आहे तिथलं मैला मिश्रित पाणी चंद्रभागेमध्ये येते आणि ते पाणी इथली लोक तीर्थ म्हणून पितात, ती व्यवस्था इथं नाही.
इथं शहरामध्ये कुठेही पार्किंगच्या व्यवस्था नीटनेटक्या नाही, त्या मुक्कामाला इथला वारकरी राहावा अशा पद्धतीची नीटनेटकी मोकळ्या ज्या जागा आहेत तिथं त्या गोष्टी उभ्या यांना करता आल्या नाही त्या. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट जी गणेशरावांनी इथं मला बोलताना सांगितली की मंदिराच्या कडेला जर थोडासा विकास झाला तर इथं मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देता येतील. पण त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या इथं उद्या प्रकल्प झाला तर कलेक्टर म्हणतात की 2,500 ते 3,000 लोक राहतील. पण सध्या इथं आजूबाजूच्या घरामध्ये आणि मठामध्ये अवघ्या 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत 15,000च्या आसपासचा वारकरी भाविक इथं राहतोय. आणि मग हे सगळं काय आहे? उपनगरामध्ये काय सांगितलं जातंय, पंढरपूरच्या इतर भागामध्ये काय प्रचार होतोय, किंवा पंढरपूरच्या बाबतीमध्ये बाहेरच्या लोकांमध्ये काय प्रचार केला जातो की इथल्या लोकांची ही आडमुठी भूमिका आहे की कॉरिडॉर होऊ द्यायचा नाही. पण संबंध ह्या लोकांसोबत बोलल्यानंतर हे लक्षात येते की ह्या लोकांची आडमुठी भूमिका नाहीये. ह्या लोकांच्या हा अस्तित्वाचा प्रश्न आहे, अस्मितेचा प्रश्न आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि मग त्यावेळेला इथं विठ्ठलानं कृपा करून आम्हाला इथं जवळ राहण्याची संधी दिली. या जन्मामध्ये आल्यानंतर काय आपल्याकडे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय की जन्माला आल्यानंतर एक वेळ विठ्ठलाचं दर्शन झालं तर देव जन्म त्या ठिकाणी आयुष्यभराचा धन्य होतो. इथे तर रोज विठ्ठलाचं दर्शन या लोकांना होतंय. आणि मग अशा वेळेला आमची हक्काची घरं, आमची अस्मिता, आम्हाला रोज विठ्ठलाचं दर्शन होणं, हा आनंद, हा सोहळा इथं सोडायचा आणि इथले पैसे उचलून कुठेतरी उपनगरामध्ये जाऊन पुन्हा कुठेतरी राहायचं, वास्तव्य करायचं आणि ते देखील नीटनेटकं नाही. हे आता शासन शब्द देतंय की आम्ही तुमच्यासाठी हे करू, एवढे रुपये देऊ. पण 1982च्या मास्टर प्लॅनचा ह्यांचा अनुभव असा आहे की शासनाने दिलेले शब्द पाळले गेले नाहीत. इथं उद्या काही लोक बाधित होत आहेत, त्यांना असं वाटतं की आपण बाधित झालो, समोरची काही लोक गेली आणि मग मागची लोक पुढे आली की ते चांगला व्यापार करतील. पण त्यालाही यांनी उत्तर दिले की पंढरपुरात अशी भूमिका इथल्या लोकांची नाही. मतदानानं हे सिद्ध झालंय की इथल्या जवळपास 80% लोकांचा विरोध आहे. ज्या वेळेला मतदान प्रारोपित झालं त्यावेळेला जवळपास एकूण मतदानातल्या मला वाटतं 95% आसपासच्या लोकांनी इथल्या विरोधामध्ये मतदान केलंय. म्हणजे पाठीमागचा पुढचा येईल हा जो आमिष दाखवला जाते तर त्याला देखील फ्रंटेजचे पैसे भरून होत्या त्याचाही कार्यक्रम लागणार आहे जो गणेशरावांनी मागा सांगितलं. त्यामुळे कुठेतरी जर चुकीच्या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट केलं जाते की पंढरपुरातल्या इथल्या कडच्या लोकांना कॉरिडॉर पाहिजे, तर ती तशी परिस्थिती नाही. म्हणून कॉरिडॉर नको म्हणून विकासाला विरोध आहे का, तर असं अजिबात सुद्धा नाही. या लोकांनी इथल्या संदर्भातले वेगवेगळे पाडापाडी न करतानाचे काही प्रारूप इथं शासनाला सादर केलेत, तशा संदर्भातले काही आराखडे दिलेत. इथल्या लोकांना विश्वासात घेऊन करू असं म्हणलं जाते, परंतु ह्या लोकांचं म्हणणं आहे की दबावानं हे सगळं जुगारून दिलं जाते. त्यामुळं कुठेतरी एक मिसमॅच स्टोरी दिसते. अंडरलाईन भयंकर आहे की भयान रात्र आहे माझ्यासाठी देखील. कारण हे खूप विचित्र आहे की आम्हाला बाहेर असं सांगितलं जाते की ह्या लोकांचा आडमुठेपणा आहे, आम्हाला बाहेरही सांगितलं जाते की ही लोक उद्या पैशाच्या आमिषाने इथनं निघून जाणार आहेत. परंतु प्रत्यक्षात ती गोष्ट तशी नाही. ही लोक आपली घरदारं सोडायला तयार नाहीत. आज गुण्यागोविंदानं राहणारं कुटुंब हे त्या ठिकाणी उद्या जर थोडेफार पैसे आले तर जे रस्त्यांच्या पैशामध्ये झालं, भाऊभावांच्या वाटण्या झाल्या, भांडणं झाली, तीच गोष्ट इथं होणार आहे. मग काय पंढरपूरचा विकास नको का, पंढरपूरचं अक्कलकोट नको का, पंढरपूरचं शिर्डी नको का, पंढरपूर बालाजीसारखं नको का, तर बालाजीनं, शिर्डीनं, अक्कलकोटनं गर्दीचं विकेंद्रीकरण बऱ्यापैकी बाहेर केलंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथली पार्किंग व्यवस्था सुधारली तर बरेच प्रश्न सुटतायत. कारण इथं बरीच वाहनं रस्त्यावर लागतात, त्यामुळे देखील मोठ्या गोंधळाची परिस्थिती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मंदिराच्या कडलाचा जो फ्लो तुम्ही वाहता ठेवला आणि वारीच्या काळामध्ये जर तो अडवला नाही, मी बऱ्याच वेळा बघतो की सगळीकडनं बॅरिकेड, दोऱ्या वगैरे बांधल्या जातात आणि मग लोक थोडीशी अडकली, थोडीशी गर्दी तयार झाली की मग अविस्कळीत मॉब तयार झाला की तो थांबतोच. आणि मागच्या वेळेला गंभीर आरोप आहेत की इथल्या राज्याचे जे कॅबिनेट मंत्री होते त्या गिरीश महाजनांनी इथं जाणीवपूर्वक ट्रॅफिक निर्माण करायचा प्रयत्न केला आणि ड्रोन शूट घेतले. म्हणजे किती गंभीर पद्धतीची परिस्थिती इथं आहे. त्यामुळं फार वेगळा मेसेज हा आहे, अंडर करंट आहे. लोक उद्या इथं नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यांच्या हातातल्या मतदानाचा इथून तो अशा पद्धतीचा मेसेज देऊ शकतात की ह्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे हे फार बरं नाही. शासनाने ह्याचा विचार केला पाहिजे. निवडणुका येत जात राहतील, सगळ्या गोष्टी होतील, पण बाधित होणारा विस्थापित तुम्ही नीटनेटका विस्थापित केला नाही, त्याची पण ही शिक्षा आहे की आता हे लोक तुमच्याकडे बाहेर जायला तयार नाहीत. आणि इथं त्या लोकांचं म्हणणं आहे की आहे हे व्यवस्थित आहे. इथं काही व्यवस्था करण्यापेक्षा दर्शनबारी जी आता एवढी मोठी चालते ती नीटनेटकी झाली पाहिजे, नदी स्वच्छ झाली पाहिजे. दर्शनबारीमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था अजून देखील नाही. आज आम्ही बालाईला जातो त्या दर्शन रांगेमध्ये उभा राहतो, त्यावेळेला तुम्हाला हव्या त्या वेळेमध्ये तुम्ही सहज जाऊन त्या स्वच्छतागृहाचा वापर करू शकता. पंढरपूरमध्ये ती परिस्थिती नाही. पंढरपूरमध्ये कडणी जाळ्यास ठोकतात दोन्ही बाजूने आणि मधनं वारकरी ढकलला जातो. म्हणजे भयान पद्धतीचं वातावरण इथं आहे. मी स्वतः पंढरपूरचा असल्यामुळे हे वास्तव्य मला माहित आहे. परंतु आम्हाला जे उपनगरामध्ये मी राहतोय मला माहित होतं की इथं तुमचा पैसा आलाय त्यामुळं फुल सपोर्ट आहे, परंतु तशा पद्धतीची परिस्थिती नाही. हे अंतिमता या रिपोर्ट मधनं समोर येतोय. त्यामुळे याचा अर्थ नेमका इथल्या राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, पालकमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि कलेक्टरनी काय घ्यायचा हे ठरवावं लागेल. कॅमेरामॅन मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.